नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण नागपंचमी स्पेशल 3 ते 1 टिपक्यांची लेकुरवाळ्या नागोबाची रांगोळी काढणार आहोत। नक्की काढा ही नागपंचमीला रांगोळी। तर त्यासाठी आपल्याला 3 ते 1 असे टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 आणि हे 3 टिपके थोडेसे लांब लांब काढायचे आहेत, जेणेकरून रांगोळी आपल्याला इझिली काढता येईल व दिसायलाही सुरेख वाटेल। पहा, अशा पद्धतीने आपले हे 1 2 हे 3 2 आणि 1 असे हे 3 ते 1 टिपके आपले तयार झालेले आहेत। तर चला तर आता आपण रांगोळी काढूयात। चला तर आता आपले टिपके काढून झालेले आहेत। तर आता आपण आधी रांगोळीचे स्टेप्स काढून घेऊयात। आपण ह्याला अर्धगोल काढायचे आहेत या टिपक्यांना, 2 2 हे 1 आणि हे 2 असे टिपक्याच्या शेजारी आपल्याला हे कॉलम्स असे काढून घ्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने 1। चला तर या टिपक्याच्या आपण त्याच्या विरुद्ध बाजूस आता आपण अशाच प्रकारच्या 2 अर्धगोल असे काढून घेणार आहोत। तर आता या बिंदूलाही अशाच प्रकारे आपण तर अशा प्रकारे आपण हे 2 2 अर्धगोल टिपक्यांच्या दोनही बाजूस असे काढून घ्यायचे आहेत। तर आपल्याला लेकुरवाळ्या नागोबाची रांगोळी काढायची आहे। यासाठी आपण अशा प्रकारचे 3 ते 1 हे टिपके दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपण असे हे कॉलम्स काढून घ्यायला लागलेलो आहोत। तर आता या तिसऱ्या बिंदूला पण आपण अशाच प्रकारे ही डिझाइन काढत आहोत। तर आता आपले हे 3 बिंदू, 2 बिंदू आणि हे एक लास्टचा बिंदू हे आपले असे डिझाइन काढून झालेले आहे। तर आपल्याला अशाच प्रकारे ह्या 2 बिंदूंना आणि ह्याही बिंदूला काढून घ्यायची आहे। तर आपण अशा पद्धतीने यालाही 2 2 हे अर्धगोल काढून घेत आहोत। पहा, तर आपला शेवटचा टिपका राहिलेला आहे। अशा पद्धतीने आपले हे 2 2 अर्धगोल प्रत्येकच टिपक्यांच्या बाजूने हे काढून झालेले आहेत। तर आता आपण याच्यानंतर खरी डिझाइन जी आहे ती काढायला स्टार्ट करणार आहोत। तर आता आपण या साइडला 2 अशी पानाची डिझाइन अशी काढल्यासारखी आपण काढून घ्यायचं आहे। थोडीशी आता ही आपण थोडीशी कर्व काढून घ्यायची आहे। पहा, आता हे इथून असे आपण हे काढलेले आहे। तर आता आपण याही साइडला अशाच प्रकारे 2 असे पानाचा आकार आपण देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नागोबांच्या पिल्लांची रांगोळी काढता येईल। बोटाच्या साहाय्याने पुसली गेलेली आहे ही रांगोळी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे 2 काढून झालेले आहेत। तर याही साइडला आपल्याला नागाचा जो आहे आपण फन काढून घेत आहोत।
चला तर अशा प्रकारे आपले हे नागोबाचे फण तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6 आपण फण काढलेले आहेत. तर आता आपल्याला त्याचे वेटोळे जे आहेत ते एकमेकांमध्ये अशा सुंदर पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. चला तर मग आधी आपण या शेपट्या काढून घेऊयात खालच्या साईडला. ही खालच्या साईडला रेघ अशीच वाढवून घ्यायची आहे आणि त्याला अशी कर्व आपल्याला रेघ काढून घ्यायची आहे. याही दिशेला अशीच काढून घ्यायची, याच्या पुढं वाढवून अशी. पहा अशा प्रकारे आपण हे काढलेले आहे. आणि आता हे जे आपल्या 2 रेघा आहेत ते या रेघेला आपल्याला जोडायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. आता हे जे आहे 2 ते या बिंदूला आपल्याला जोडायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. आणि हे म्हणजे आपल्याला बाहेरच्या दिशेला काढून शेपटी काढायची आहे नागोबाची. तर आता आपल्याला हे बिंदू या साईडला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. आणि हे बिंदू इकडे. आणि हे आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून नागोबाच्या शेपट्या तयार करायच्या आहेत. पहा अशा. तर आता आपल्याला हे 2 रेघा आहेत ते या रेघेला जोडायचे आहेत आणि ह्या ज्या 2 रेघा आहेत ते या रेघेला. पहा अशा पद्धतीने. तुम्ही जितकी अशी कर्व काढाल रेघ तितके असे सुंदर असे आपले वेटोळे दिसून येतील. पहा अशा पद्धतीने. तर आता आपले नागोबाच्या ह्या शेपट्या तयार झालेल्या आहेत, त्याचे फण सुद्धा तयार झालेले आहेत. तर आपल्याला फक्त आता ह्या रेघा ज्या आहेत एकमेकांस अशा जोडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. चला तर आता आपण राहिलेल्या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत. या रेघा आपल्याला या साईडला जोडायच्या आहेत. रांगोळी खूप व्यवस्थितपणे पहा. रांगोळी चुकण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. कुठली रेघ कुठे जोडलेली आहे ती पहा. अशा प्रकारे आपल्याला ही वेटोळं जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या रेघा जोडलेल्या आहेत. आता या 2 रेघा इकडे जोडायच्या आहेत आपल्याला. आणि आता हे 2 रेघा या नागाच्या फणीला आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आणि या 2 नागाच्या फण्याच्या जे रेघा आहेत त्या या रेघांना पहा. अशा पद्धतीने आपल्या रेघोट्या या जोडून झालेल्या आहेत. तर आता आपण तर अशा पद्धतीने हे नागाची प्रतिकृती काढता येईल अशी आपण त्याला आपण अशा पद्धतीचे आपण नागाची ही डिझाईन काढून घेत आहोत. पहा लेकुरवाळ्या नागोबाची आपली रांगोळी ही काढून कंप्लीट होत आहे. तर याच्यानंतर आपण या प्रत्येकच वेटोळ्याच्या खाली 3 लाईन काढून ही भीतीपट्टा ओढतोय आपण. 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 ते याही साईडला 1 2 3 आणि आपण त्याच्यामध्ये कुंकू भरणार आहोत. अशा पद्धतीचं कुंकू भरून आपण त्याला मस्तपैकी असं गोलाकार देणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या नागपंचमी स्पेशल 3 ते 1 ठिपक्यांची अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर आपण खालच्या साईडला एक आता आपण एक फूल तयार करून घेऊयात. पूजेसाठी आपण जे म्हणतो पायात आपण एक फूल अर्पण केल्यासारखं आपण काढून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी आधी पिवळा टिपका दिलाय. गोलाकार पसरवून त्याच्यामध्ये
लाल रंग भरलेला आहे। नंतर पांढऱ्या टिपक्यांची मी अशा प्रकारे मोठे जाड टिपके काढून घेत आहे आणि त्या टिपके आता बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला ओढून घेणार आहे। पहा अशा पद्धतीने आणि मस्तपैकी असं फुलाची डिझाइन तयार केलेली आहे। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील। येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। तर अशा प्रकारे आपण ही फुलांची डिझाइन ही काढत आहोत। तर अशा पद्धतीने आपण ही आता फुलं काढून घेत आहोत। पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी आलेली आहे लेकूरवाळ्या नागोबाची। तर यावेळेस नक्की काढा तुम्ही ही नागपंचमीला रांगोळी। थँक्यू सो मच।